नमस्कार सर्वांना, परत एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये असणारी पफ स्लीव्हची कटिंग पाहणार आहोत. व्हिडिओला स्किप न करता पूर्ण पहा. ही 4 पदरी कपड्याची घडी घेतलेली आहे. 42 साईजसाठी मी या स्लीव्ज कटिंग करत आहे. ब्लाऊज कटिंग करताना जी रेग्युलर स्लीव्ज आपली ब्लाऊजच्या मापावरून जी रेग्युलर स्लीव्ज निघालेली असते, जशी आहे तशी आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. आपल्या स्लीव्हची जशी मार्किंग आहे त्याप्रमाणे मी इथे पूर्ण स्लीव्ज ड्रॉ करून घेतलेली आहे. बाहीच्या सेंटरपासून तर ही बाही जिथपर्यंत आपण मार्क केली आहे त्याचे अंतर 10.5 इंच भरत आहे. 10.5 इंचाचे आपल्याला अर्धे करायचे असते, म्हणजे 5.25 इंचावर एक पॉईंट आपल्याला देऊन घ्यायचा आहे. समोर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे 5 इंच, 4 इंच, 4.5 इंच, जर आपल्याजवळ साडीचा कपडा भरपूर प्रमाणात असेल तर 5 इंचापर्यंत तुम्ही समोर वाढवू शकता. सेंटरपासून समोर मी इथे 4 इंचावर मार्क करून घेत आहे. इथून खाली परत 5.25 इंचावर एक मार्किंग करून हा चौकोनी बॉक्स आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. आणि बाहीच्या सेंटरपासून आपल्याला बाहीचा शेप देऊन घ्यायचा आहे आणि तो पूर्ण आपल्या बाहीच्या कोपऱ्याला मॅच करायचा आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने तो आपल्याला पूर्ण मॅच करून घ्यायचा असतो. आपली बाहीची मार्किंग पूर्ण झालेली आहे. मार्किंगवरून आपण कटिंग करून घेणार आहोत. सध्या ही स्लीव्ज खूप ट्रेंडिंगमध्ये आहे. अशा पद्धतीने आपल्या दोन्ही स्लीव्हची कटिंग पूर्ण झालेली आहे. 5.25 इंचावर आपण या ब्लाऊजचे सेंटर घेतले होते, तिथे आपल्याला कट्स लावून द्यायचे आहे. कट्स दिल्यामुळे आपल्याला प्लेट्स कुठून द्यायचे आहे हे आपल्या लक्षात येते. अस्तरच्या कपड्यावरती ही स्लीव्ज आपण कटिंग करून घेतली होती. मेन फॅब्रिक आणि अस्तर दोन्हीही मी जोडून घेतलेले आहे. या स्लीवच्या सेंटरला एक कट लावून घ्यायचा आहे आणि 5.25 इंचावर एक मध्यचा पॉईंट आपण देऊन घेतला होता, तिथे छोटे कट्स लावून घेतले होते. त्या कट्सपासून आपल्याला या स्लीवला प्लेट्स देऊन घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने तुम्ही एक एक प्लेट देऊन पिन लावून घेऊ शकता. अशा पद्धतीने पिनअप करून तुम्ही आधी प्लेट्स पाडून घेऊ शकता. त्यामुळे प्लेट एकसारख्या येऊन खूप सुंदर तयार होतो. 1/2 इंचीची शिलाई मार्जिन घेऊन मी इथे शिलाई देऊन
या शूजचा लुक किती छान आलेला आहे, पफ किती सुंदर आलेला आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. अशाच पद्धतीने मी दोन्हीही शूज तयार करून घेतलेले आहे. या पफ स्लीव्हची कटिंग, स्टिचिंग दोन्हीही मी एकदम सोप्या पद्धतीत तुमच्यासोबत शेअर केले आहे. व्हिडिओ थोडाही युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ.